मन धागा धागा रेशमी दुवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 39. तुझे देख देख सोना, तुझे देख कर है जगना. खोलीत अंधार करून उशी मिठीत घेऊन बसून होती बेडवर. मनात देवाचा धावा सतत. घड्याळ पाहायचेच नाही असं ठरवलेलं. कितीही वाजू दे, पण जोपर्यंत त्यांचा आवाज ऐकत नाही, फोन येत नाही, जागच राहायचं. डोळ्याला डोळा लागणे अशक्यच. राजीव काहीही झालं तरी मला फोन करणारच. त्यांना माहीत आहे मी वाट बघत असणार. मोबाईल कॉर्डलेस जवळ ठेवत डोळे मिटून मनातच जप त्याच्या सुखरूप परतण्यासाठी. अन कानावर पडले काही आवाज. हॉर्नचा, विलाचे मुख्य प्रवेशद्वार उघडण्याची सिक्युरिटी गार्डची हाक. आणि निघाली त्याच्या मिनी स्टडीकडे. खिडकीतून डोकावली तर आत येणारी त्याची कार. खिडकीवर डोकं टेकवतानाच ओठ घट्ट झाले. आनंदाश्रू ओघळू लागलेले. देवा, कोटी कोटी आभार. अंधावली स्टडी बाहेर. दिवे लावण्याचे भानही नाही उरले, ना अंधाराची पर्वा. त्याच्या समीप नेणारी पैंजणांची छुनछुन गोड भासत होती. जिन्याच्या शेवटच्या पायरीवर तिचे पाऊल अन त्याच वेळी त्याचंही लिव्हिंग रूममध्ये प्रवेशणे. अंधारात त्याची अस्पष्ट आकृती जाणवली. अन मोठी अस्फुट हाक, राजीव. आता मनाला आवरणेही कठीण. वेळ, काळ, ठिकाण विसर पडलेला. त्याला सहजच मिठीत बांधताना एकच विचार मनात, राजीव, आत्ता कुठे जीवात जीवाला माझ्या तुम्ही सुखरूप आहात. माझ्या मनाची तगमग शांत करणारं हे तुमच्या हृदयाचं संगीत. अन हा स्पर्श घट्ट मिठीचा, हवा हवासा. तोही बंद डोळ्यांनी अनुभवत होता तिची तगमग, थरथर अन सहजच घटलेल्या घट्ट मिठीतलं अलवार प्रेम. मेघा, मैं समझ सकता हूँ आपका डर भी, फिक्र भी और प्यार भी. शायद आपके प्यार की ताकत ही है जो यहाँ सही सलामत खड़ा हूँ. रात्रीच्या 2 वाजता, पावसाळी रात्री, लिव्हिंग रूमच्या काळोखात एकमेकांच्या मिठीत सामावलेले, भेटीस आतुरलेले 2 जीव, मेघा अन राजीव. तिच्या हुंदक्यांची अन त्याच्या हृदयाच्या ठोक्यांची जुगलबंदी. रोवलेले नाजूक हात त्याच्या पाठीवर, तर त्याचे रांगडे खरखरीत हात फिरत होते तिच्या केसांवर. सहजच घट्ट बिलगलेली ती. शहाऱ्यांनी एक क्षण त्याचेही डोळे मिटले. दीर्घ श्वास घेत संयमी उसासा, मेघा. प्रेमळ हाक अन पुन्हा कड दाटून आला. मुसमुसतच बोलणं. घट्ट मिटलेल्या डोळ्यांनी तिची मिठी अजूनच घट्ट. मेघा, आय एम ओके. शांत व्हा प्लीज. गालावरचे अश्रू त्याने अंगठ्यानेच टिपले. माथ्यावर हळुवार थोपटले, पण मुसमुसणं काही थांबेना. वी आर इन द लिव्हिंग रूम मेघा. तिच्या कानाशी हसरी कुजबूज. मुसमुसणं क्षणात बंद. टक्कन डोळे उघडले. समोर डायनिंग दिसले. मान उंचावत त्याच्याकडे पाहिलं. चेहऱ्यावर जाणवला त्याचा उष्ण श्वास, तिच्या पापण्यांची फडफड. त्याची मिठी सैलावली. अंधाराची डोळ्यांना सवय. आता दिसत होते बरेचसे स्पष्ट. त्याच्या थकलेल्या डोळ्यांवर स्थिरावली तिची नजर. देवा, मी पण काय मूर्ख. लिव्हिंग रूम मध्ये मिठी. ओशाळून हळूच पाठीवरचे हात दूर करत एक पाऊल मागे. झुकलेल्या नजरेनेच त्याचे निरीक्षण. चिखलाने रंगलेले बूट, चुरगळलेल्या ट्राउझरवरही मातीचं रंगकाम. पांढरा शर्ट, पॅन्टचे बंधन झुगारून काही ठिकाणांहून बाहेर आलेला. दुमडलेल्या बाह्या आणि शर्टवरही मातीचे डाग. पावसात भिजल्याने ओलसरच होता. मिठीत जाणवला शर्टचा गारवा. टाय गायब, बहुतेक लॅपटॉप बॅगमध्ये.
आणि ब्लेझर गाडीतच विसरले हे दिसत होतं. मेघा, चलिये. लॅपटॉप बॅग जवळच्या टेबलवर ठेवत शूज कोपऱ्यात काढले. तिच्या खांद्यावर हात ठेवला. थकलेल्या नजरेनेच वर जाऊया सुचवले. थोडं जेवणार का? भूक लागली असेल ना? डाळ खिचडी केली आहे. काळजीनेच विचारलं. त्याचा मानेनेच नकार. लंच लेट केलेला अँड इट्स 2 PM. नॉट हंग्री. बस पाणी दीजिए. थकलेल्या आवाजातच सांगणं आणि ती तडक डायनिंगकडे. जगमधून पाणी ओतत ग्लास समोर धरला. किती थकलेत हे. राजीवना असं पाहण्याची सवयच नाही. सतत उत्साहाने सळसळणारं रूप आहे त्यांचं. दिवसभर कामात असणार आणि लंच लेट. माहीतच होतं मला, म्हणून तर डब्बा दिलेला. डबा नसता तर दिवसभर उपाशी राहिले असते. नुसतं काम काम काम, स्वतःची काळजी नाहीच. डोळ्यात ओलसरपणा दाटलाच तिच्या आणि त्याने रिकामा ग्लास डायनिंगवर ठेवत तिचा हात धरला. लेट्स गो. आणि गेले 5 मिनिटं लिव्हिंग रूम मधील दोघांचा वावर अंधारातच. नावाला कोपऱ्यातील दिवा होता, पण तसा प्रकाश अंधुकच. बाकीचे दिवे लावण्याची ना तसदी तिने घेतली ना त्याने. हा काळोखातला वावरच छान वाटत होता. अंदाजाने चालणं आणि दबक्या आवाजात बोलणं. चुकून धडपडलोच तर सोबत आहे की हक्काची सावरायला. ती गोड मिठी ही दडवलीच की काळोखाने. हात धरून जिन्यावर चढले दोघे आणि दाराच्या फटीतून हळूच बाहेर डोकावणाऱ्या मम्मीजींनी खुदकन हसत दार बंद केले. जानती थी जब तक राजीव को देखना ले मेघा झोपणार नहीं, और ये भी पता था हमेशा देर होने पर गेस्ट हाउस में ही रहने वाला राजीव जरूर घर लौटेगा मेघा के लिए. कार की आवाज सुनकर मेरी भी नींद खुल गई. बाहर येणार तो मेघा के पायल की आवाज सुनाई दी. बस मैं यहीं रुक गई. मैंने ज्यादा कुछ नहीं देखा, अंधेरा ही तो था. बस दोनों की मीठी बातें सुनी. मेरी राजीव का ख्याल रखने वाली मेघा. अब मैं चैन से सो सकती हूँ. हळूच हसत मम्मीजी बेडवर पहुडल्या. वर पोहोचता क्षणी जिया आर्याच्या रूममध्ये तो हळूच डोकावला. दाराचा आवाज न करताच प्रिन्सेसना डोळे भरून पाहिलं. त्याशिवाय झोप येणारच कशी. केसावरून हात फिरवत एक गोड पापी घ्यावी इच्छा झालीच, पण आवरली. उगाच दोघींची झोपमोड नको. सकाळी 5 ते रात्रीचे 2 तब्बल 21 तासांनी पाहत होता दोघींना. सकाळीही दोघी गाढ झोपलेल्या आणि आत्ताही. दोघींनी वाट पाहिली असेल ना? दमलेल्या आवाजातच प्रश्न. खूप प्रश्न. आर्या तर आज झोपतच नव्हती. इतर वेळी तुम्ही गुड नाईट केलं की 5व्या मिनिटाला गुडूप. आज दोघीही जाग्याच. कसं बसं समजावलं दोघींना. दार लोटून घेत अंधाऱ्या कॉरिडॉरने चालताना तिचं हळुवार बोलणं आणि त्याचं फक्त मान डोलावणं. प्रेमानेच निहाळत होती त्याला. थकला आहात राजीव, तरीही चिमण्यांना पाहिल्याशिवाय चैन नाही ना? मला ना तुम्हाला पाहून ते गाणं आठवतं. दमलेल्या बाबाची कहाणी तंतोतंत जुळतं तुमच्याशी. जेव्हा तुमच्या डोळ्यात ती सल पाहते, मुलींना पुरेसा वेळ देऊ न शकण्याची, आणि त्या गाण्यातल्या बाबासारखी दैनंदिन गरजा भागवण्याची चिंता तुम्हाला नाही. पण तुमच्या पाठचे व्यापच भले मोठे. सुप्रीमच्या लाखो कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात कोणतीही विवंचना असू नये यासाठी तुम्ही झटत आहात. त्या कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या भविष्याची तरतूद करताना आपल्याच मुलींचा वर्तमान हातातून निसटतो आहे. हे दुःख कधीतरी झळकतं तुमच्या डोळ्यात, पण तरीही धडपडत असताच इवला इवला क्षण वेचायला लाडक्या प्रिन्सेस सोबत. इतर वेळी दमदार पडणारी त्याची पावलं आज रेटल्यासारखी जाणवली तिला. हात धरूनच चालत होती. तेवढाच आधार चालताना दोघांनाही. रूममध्ये पाऊल ठेवता क्षणी तिने दार लावले आणि त्याने लाईट्स. वळून त्याच्याकडे पाहिलं आणि डोळे मोठेच्या मोठे. रक्त. त्याच्या पोटाजवळील शर्टवर रक्ताचे डाग ठसठशीत.
अंधारात चिखल वाटला, पण चिखलासोबत रक्तही. हादरलीच बघून. शर्ट वर करण्यासाठी हात घाईत सरसावले पुढे, अन स्पर्श न करताच थबकले, अन झटक्यात खाली. असं कसं पाहू? अहो, काय झालं? लागलं का पोटावर? थरथरत्या ओठातून कसेबसे शब्द, भीतीने डोळ्यात पाणी. हात लावू की नको? द्विधा मनस्थिती. डोंट पॅनिक, हे रक्त माझं नाही. मुझे कुछ नहीं हुआ है. जवळ घेत खांद्यावर हात ठेवतच हळुवार समजावणं, अन तिने शर्ट मुठीत घट्ट धरला. पुन्हा हुंदके सुरू. कुणाचं रक्त? काय झालं? त्या रक्ताच्या अर्धवट सुकलेल्या डागाकडे पाहतच थरथरत होती. स्टॉप क्राईंग फर्स्ट, आय टोल्ड यू आय एम ओके. काहीसा जरबेतच ओरडला. ती गप्प. भीतीने डोळे गच्च भरले, पण अश्रू ओघळत नव्हते. तेही उपड्या हाताने टिपले. बापरे, हे का चिडले एकदम? अन त्याचा डोळे मिटत उसासा हलकसा हसला. मी फ्रेश होतो, देन विल टेल यू, ओके? प्रेमाने कानाशी कुजबुजला, अन तिने हळूच डोळे उघडले. चालेल. हळूच मान डोलावत दूर झाली. वॉर्डरोबकडे जातच शर्टची वरची 2 बटन्स काढली. ती गर्रकन वळून पाठमोरी, डोळे गच्च. मेघा, काही बोलू नकोस. राजीव थकलेत आणि चिडलेत. मी इथे असे चेंज करण्याबद्दल काही बोलले तर पुन्हा राग. जाऊ दे, ते हाक देतील तेव्हा वळून पाहू. पाठमोरी असूनही हृदयाची धडधड अचानक का वाढली समजेना. तो 10 फूट दूर उभा वॉर्डरोब जवळ, अन शहारे हिला छळत होते. तो हसत होता गालातच. तिचं पटकन वळून उभं राहणं नजरेच्या कोपऱ्यातून टिपलेलं त्याने. मेघा, डोंट वरी, यहाँ चेंज नहीं करूंगा. वैसे भी आय नीड अ बाथ. स्वतःच्या हातावरील चिखलाच्या पुसट डागांकडे पाहतच त्याचं विचारात हरवणं. मेघा, रिलॅक्स. मेरे 6 पैक्स आपको इतनी जल्दी नहीं दिखाऊंगा. मिश्किल हसत टॉवेल खांद्यावर टाकत बाथरूमचं दार उघडतच तिला चिडवणं. किलकिल्या डोळ्यांनी हळूच वळून पाहिलं. डोळे मिचकावत त्याने दार बंद केलं. दुष्ट राजीव. नाक मुरडत बेडवर येऊन बसली. राजीव, खरंच तुमचे 6 पॅक आहेत? हो, असू शकतात. दंडावरचे रेखीव मसल्स तर टी शर्टच्या बाहीतून डोकावतात. बायसेप्स, त्यावर तर माझं नाव कोरलंय मेहंदीने. आणि हातावरच्या शिरा काळ्या भोर केसांच्या आवरणातूनही ठळक उठून दिसतात. पोट तर फ्लॅट आहे यांचं, ढेरी अजिबात नाही. म्हणजे मी काही मुद्दाम निरीक्षण करत नाही, पण आता शर्ट टी शर्टमधून तेवढं तर कळतच ना. आणि पाठीवरचे मसल्स, म्हणजे त्या दिवशी ते शर्टलेस होते तेव्हा अगदीच ओझरते पाहिले होते मी. राजीव कमरेवर हात ठेवून उभे असताना. इश, मी हे काय विचार करते आहे? मेघा बावळट. राजीव थट्टा करतात आणि माझं स्वप्नरंजन. उशीला चेहऱ्यावर धरतच गदगद डोकं हलवलं. पण राजीव फिट तर आहेतच. हे असं माझ्यासारखं नाही गुब्बू गुब्बू. बसल्यावर थोडंसं फुगीर दिसणाऱ्या स्वतःच्या पोटावर हात ठेवतच निश्वास. माझा व्यायाम पण बंद झाला आहे आणि खाणं सुरूच. त्यात मम्मीजींचा आग्रह, तुम कुछ खाती ही नाही, ठीक से खाना खाओ. आणि आहोंच्या पुढे माझं जेवण म्हणजे हत्ती आणि शेळीच्या आहाराची तुलना करण्यासारखं. पण राजीव व्यायामाचा नियम चुकवत नाहीत. आज लवकर जायचं होतं तरीही थोडा वेळ जिमला नक्की गेले असणार. आणि मी आळशी. दुष्ट राजीव. मला चिडवतात 6 पॅक्सवरून. जा, मला नाही बघायचं तुमचे 6 का 8 पॅक्स. कोसत अलार्म लावत बसली त्याची वाट बघत. आणि तो शॉवरच्या उष्ण जलधारांखाली चिंब भिजत आठवत होता तिची घट्ट मिठी. मेघा, आय वॉज नॉट शुअर की तुम्ही माझी वाट बघत जागे असणार. आई मीन 50% लग रहा था कि यस मेघा, आप हमारा इंतज़ार करोगे, इसलिए तो मैं भी दौड़ा दौड़ा आ गया आपके पास.
बेचैन मन आपकी बाहों में शांत हो गया। इट फील्स सो गुड कि कोई आपका बेसब्री से इंतजार कर रहा है। एंड मेघा, तुमची मिठी घट्ट, ओ गॉड, बस सुकून और दिल में बहुत सारी हलचल भी। आपका मंगलसूत्र चुभ गया मुझे और हल्के से नाखून पीठ पर, कान की बाली दिल पर, प्यारी सी चुभन और आपकी महक। गॉड, एक पल के लिए ये पागल दिल बेकाबू हो रहा था, पर मैंने रोक लिया। इट्स नॉट द राईट टाइम। शॉवर बंद करत ओल्या केसातून हात फिरवला. या क्षणीही जाणवला तो मिठीतला शहारा, डोळे मिटून उसासा. राजीव, स्टॉप इट, डोंट थिंक मच. दीर्घ श्वास घेतच विचारांना भरकटण्यापासून अडवले. सैलसर ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्ट घालून बाहेर येत आरशासमोर उभं राहतच टॉवेलने केस कोरडे करणारा तो, अन मोबाईलमध्ये काहीतरी अति महत्वाचे वाचत आहोत हे दाखवण्यात मग्न ती. मेघा, माझे केस पुसून देणार का, या फिर शर्मा के नो नो करणार? आरशातूनच मागे बेडवर बसलेल्या तिला न्याहाळत होता. हे असे का बघत आहेत? मी केस पुसावे अशी काही इच्छा नाही ना? असेल तर सांगा, देईन कोरडे करून, त्यात काय? हळूच आरशाकडे चोरटा कटाक्ष टाकला तिने. आप क्या देख रही है मेघा? त्याने भुवया उडवल्याच सवयीने खट्याळ हसत, आणि तिने काही नाही नजर झुकवत मानेनेच दिलेला नकार. साईड टेबलवर ठेवलेला त्याचा मोबाईल पूर्ण डिस्चार्ज, आधी चार्जिंगला लावला. पुरेसे कोरडे झालेल्या केसातून हात फिरवतच बेडवर चढला, हलकसं हसत. आणि ती बराच वेळ त्याच्या प्रतीक्षेत थांबलेली पाहून हळूच जवळ सरकून बसली. राजीव, आज कुशीत घेऊन बसणार नाही का? क्षणभर आतुर नजरेने त्याच्याकडे पाहत नजर झुकवली. मेघा, आपको बाहों में भरने का मन तो है, पर हमसे कहीं कोई गुस्ताखी ना हो जाए. दीर्घ श्वास घेत तिचा हात हातात घेतला. सांगा ना, काय झालं तिथे? कुणाला दुखापत झाली का? काळजी दाटलेली डोळ्यात, त्याच्या ओठी. क्षणभर गच्च मिटलेले डोळे, आणि तिचं लक्ष गेलं त्याच्या डाव्या हाताकडे. मनगटावर सूज. अहो, तुम्हालाही लागलंय? जीव घाबरला. छोटीशी मोच आहे, इट्स ओके. डोळ्यांनीच समजावलं, काळजी नको. छोटीशी काय, चांगलीच सूज आहे. कसा मुरगाळला? हात सोडवत साईड टेबलचे ड्रॉवर उघडले. तिचा स्वतःचा मेडिकल बॉक्स पाहून त्याच्या भुवया उंचावल्याच. मूव्ह बोटांवर त्याचा हात हातात घेतला आणि हळुवार ऑइंटमेंटचा मसाज सुजलेल्या मनगटावर. तिच्या नाजूक बोटांचा अलवार स्पर्श, हळुवारपणे मलम त्वचेत मुरवणे. तो पाहत होता एकटक. मेघा, का काळजी करता माझी? इतने सालों से चोट हो या मोच, खुद ही दवाई लगाना मुझे आदत हो गई थी. बट नाउ यू आर विथ मी, माई डार्लिंग वाइफ.